प्रकरण 10 निर्व्याज प्रेमाची किमया. काळ कोणताही असो, एकदा का तुम्ही लोकांचा विश्वास संपादन केला की समाजाच्या हिताचं काम करण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. किंबहुना लोकांचा प्रतिसादच इतका अफाट असतो की विरोधकांमधले काही जण वाहन अर्पून जातात आणि लाभधारक म्हणून आपल्या कामात सहभागी होतात. परिणामी रूढी, परंपरा, धर्म याच्या आडून निशाणा साधणाऱ्यांचा विरोध कमकुवत होऊ लागतो. हे इंदिराबाईंनी देवरुख परिसरात सुरू केलेल्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून दाखवून दिलं. मातृमंदिराच्या उद्घाटनानंतर त्यांच्या विरोधकांचा सारा गडच कोसळू लागला. कारण ज्या मंडळींनी रूढी, परंपरा, नैतिकता याच्या प्रभावाखाली आपल्या लेकीसुनांच्या बाळणपणासाठी घराचा उंबरठा ओलांडणं निषिद्ध मानलं होतं, त्याच मंडळींनी मातृमंदिरमध्ये गर्दी करायला सुरुवात केली. कमीत कमी खर्चात उत्तम आरोग्य सुविधांचा लाभ घेता येणं आणि दवाखान्यात दाखल झालेली बाळंतीण बाळासह सुखरूप घरी परतण्याची हमी मिळणं ही मातृमंदिरची ओळख बनली. त्यातून इंदिराबाईंनी अगदी अल्पकाळात आपल्या कामाविषयी लोकांच्या मनात एक जागा तयार केली होती. म्हणून ही गर्दी होत होती. इथल्या आधुनिक सुविधा आणि केले जाणारे औषधोपचार यावर लोकांचा विश्वास दृढ होत चालला होता. त्या विश्वासातून मातृमंदिर रुग्णालयात बाळणपणासाठी येणाऱ्या महिलांची संख्या वाढत होती. शिवाय स्वच्छ पांढरी चादर अंतरलेल्या कॉटवर भरपूर उजेड असलेल्या स्वतंत्र खोलीत आधुनिक सुविधांच्या सहाय्यानं बाळणपणाचा सोपस्कार पार पडण्याचा एक वेगळाच अनुभव महिलांना या ठिकाणी मिळत होता. पण याही पलीकडची महत्त्वाची बाब म्हणजे सर्वस्व झोकून देत सेवाभावी वृत्तीनं रुग्णांची घेतली जाणारी काळजी, नातेवाईकांचा केला जाणारा पाहुणचार आणि आईच्या मायेनं बाळणपण करणाऱ्या इंदिराबाई. हे सारंच इथं येणाऱ्या प्रत्येकासाठी सुखद धक्का देणारं होतं. हा अनुभव ज्यांनी ज्यांनी घेतला ते शेजाऱ्यापाजाऱ्यांना सांगत. त्यामुळे देवरुख पंचक्रोशीतल्या बहुतांश घरातल्या गरोदर स्त्रिया माझं बाळणपण हळबे मावशींच्या हातूनच व्हावं असा आग्रह धरायला लागल्या. त्यातूनच मातृमंदिरात नाव नोंदवणाऱ्या महिलांची संख्या वाढत गेली. त्याचबरोबरीने इंदिराबाई या देवरुखकरांच्या हळबे मावशी झाल्या. याचाच अर्थ लोकांनी आपल्या आईनंतरची दुसरी जागा इंदिराबाईंना दिली होती. आणि पुढे पुढे हे नातं इतकं घट्ट होत गेलं की देवरुखचा उल्लेख झाल्याबरोबर परगावचे लोकही ते हळबे मावशींचं गाव ना असं म्हणू लागले होते. लोकांच्या या उदंड प्रतिसादाने मावशींच्या उत्साहाला भरती आली. त्यांनी तातडीने प्रसूतिगृहाची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला. 2 खाटा तशाही अपुऱ्या पडायला लागल्या होत्या. तेव्हा उपलब्ध असलेल्या लाकडातून 2 बाजा करून घेतल्या आणि 4 बाळणपणं एकाच वेळी होतील अशी व्यवस्था केली. खेडोपाडी बहुतेक बाळणपणं बाजेवरच पार पाडली जात होती. त्यामुळे मातृमंदिरातल्या या बाजांनी बाळंतिणींना घरातल्या उभेचा अनुभव दिला. काही दिवसांनी या 4 खाटाही कमी पडायला लागल्या. तेव्हा काही गावकऱ्यांनी ही गरज ओळखून आपल्या घरातल्या बाजा मातृमंदिरला भेट दिल्या. त्यामुळे दवाखान्यांची क्षमता 4 वरून 8 खाटांची झाली. लोकांना दवाखान्याची गरज पटू लागल्याचं हे चिन्ह होतं. नजीकच्या काळात रुग्णालयाचा व्याप वाढत जाणार हे ओळखून मावशींनी शहरी भागातल्या काही डॉक्टरांना मातृमंदिरशी जोडून घेतलं. त्यातून काही तज्ज्ञ डॉक्टर नियमितपणे रुग्णालयाला भेट देऊ लागले. कठीणातल्या कठीण शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना बाहेरगावी पाठवण्याची गरज उरली नाही. खरं तर आरोग्यसेवेचा अभाव असणाऱ्या देवरुख आणि परिसरात उपचाराच्या जेवढ्या सुविधा निर्माण करू तेवढ्या कमीच पडत होत्या. त्यामुळे वाढत्या रुग्णांच्या गरजांचा विचार करून मातृमंदिरच्या आरोग्यसेवेत सुधारणा करण्याचा प्रयत्न मावशींकडून सातत्याने सुरू होता. अर्थात सुविधा वाढवायची तर जागाही प्रशस्त हवी. एका गोठ्याच्या जागेत हे सारं उभारणं अशक्य होतं. राजवाड्यांचा संपूर्ण वाडा मातृमंदिरला मिळाला तर एक परिपूर्ण प्रसूतिगृह उभारण्याबरोबरच मनातल्या अनेक गोष्टी करता येऊ शकतील असा विचार मावशींच्या मनात आला. तो त्यांनी चंद्राताईंजवळ व्यक्त केला. राजवाडे कुटुंबियांपैकी कोणीही देवरुखमध्ये राहिला नव्हतं. त्यामुळे तसा तो वाडा पडूनच होता. असं असलं तरी वाड्यांच्या मालकांची परवानगी घेणं आवश्यक होतं. त्यामुळे त्यांना आपण रीतसर विचारून घेऊया आणि मग पुढचं ठरवूया असा निर्णय दोघींनी घेतला. लग राजवाडे हे केंद्र शासनात मुख्य सचिव पदावर काम करत होते. त्यांचं वास्तव्य दिल्लीत होतं. ब्रिटिशकालीन ICS अधिकारी असलेल्या राजवाडेंनी आपलं गावाशी असलेलं नातं जपत परिसरातल्या सामाजिक कामांना चळवळीनं कायमच मदत केली होती.
त्याच भावनेतून ते मातृमंदिरच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात हळबे मावशींच्या पाठीशी उभे राहिले होते. आताही ते मदत करतीलच ही खात्री मनात बाळगून मावशींनी त्यांना आपली जागेची अडचण सांगितली. गेली काही वर्ष देवरुखमध्ये मावशी करत असलेल्या कामाचा त्यांनी त्यांच्या पातळीवर आढावा घेतला आणि जागेसह संपूर्ण वाडा देणगी म्हणून मातृमंदिर संस्थेला कायमस्वरूपी दिला. राजवाड्यांच्या या देणगीमुळे मातृमंदिर संस्था एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन उभी ठाकली. तिला स्वबळावर उभं राहण्याचा भक्कम आधार मिळाला. त्यामुळे परिसरातल्या लोकांची आजवर झालेली आरोग्याची हेळसांड यापुढे चांगल्या पद्धतीने थांबवता येणार होती. त्यादृष्टीने उपलब्ध जागेचा योग्य पद्धतीने विकास करून लोकांचं जीवनमान उंचावणारं आणखी नवं काय देऊ शकतो याचं नियोजन सुरू झालं. त्याचवेळी वेगवेगळी कारणं शोधत मातृमंदिरच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून अधूनमधून केला जायचा. आता राजवाड्यांची जागा कायमची मिळाली असल्याचं कळताच त्यांचा विरोध नव्याने उफाळून आला. नेमकं ह्याच वेळी मावशींना एका अवघड परिस्थितीशी सामना करावा लागला. प्रसंग मोठा बाका होता. त्याला सामोरं जावं तरी अडचण आणि माघार घ्यावी तरी अडचणच. मावशींना ह्या प्रसंगाने अगदी कोंडीत पकडलं. पण काही क्षणातच त्यांना जाणवलं की ह्या कोंडीला आपला समाज कारणीभूत आहे आणि त्याचं परिवर्तन घडवून आणायचं असेल तर ह्या प्रसंगाला धैर्याने तोंड दिलंच पाहिजे. हा बाका प्रसंगही समाजातल्याच विकृतीचा परिणाम होता. अज्ञान आणि मोहजाल ह्यात फसवली गेलेली एक गरोदर कुमारिका अवघडलेल्या अवस्थेत मावशींसमोर उभी होती. सोबत तिचे आईवडील होते आणि ते काहीही करून पोरीला मोकळी करा उपकार होतील अशा विनवण्या करत होते. त्या मुलीची स्थिती खरोखरच खूप वाईट होती. त्यात समाजात होणाऱ्या नाचक्कीचा प्रश्न तिच्या कुटुंबाची अस्वस्थता वाढवत होता. मावशींनी काय करावं अशा प्रश्नार्थक नजरेनं चंद्राताईंकडे पाहिलं. मावशींना त्यांच्या डोळ्यात संमती दिसली. मग कसलाही विचार न करता त्यांनी त्या मुलीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि तिचं रीतसर बाळणपण केलं. विरोधकांना आयतच एक निमित्त मिळालं. ही बाई काहीही संबंध नसताना आपल्या गावात आली आणि आरोग्य सेवेच्या नावाखाली धर्म बुडवायला निघाली अशी आगपाखड सुरू झाली. त्यात समव्यावसायिकांच्या छुप्या विरोधाचा सूर मिसळू लागला. म्हणजे मातृमंदिरच्या दवाखान्याचा होत चाललेला विस्तार बघून आसपासच्या अनेक डॉक्टर्सनी देवरुखमध्ये आपली प्रॅक्टिस सुरू केली होती. काहींनी स्वतंत्र दवाखाने उभारले होते. परंतु मातृमंदिरच्या दवाखान्यात अत्यंत स्वस्त दरात अत्याधुनिक सुविधा मिळत होत्या. गरजू रुग्णांवर मोफत उपचार केले जात होते. शिवाय सामाजिक सेवेच्या भावनेतून मावशींचं कार्य सुरू असल्यानं लोकांना मातृमंदिर ही आपली संस्था वाटत होती. त्यामुळे साहजिकच देवरुख परिसरातल्या लोकांचा ओढा मातृमंदिरकडे होता. अगदी साखरपा, संगमेश्वर, नायरी, डिंगणी, फुणगूस, खाडीपट्टा ह्या दूरच्या भागातील रुग्ण विश्वासानं इथे येत होते. त्याचा कुठेतरी एक राग खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्यांमध्ये वाढीला लागला होता. त्यापैकीच काहींची फूस मिळाल्यानं सनातनी धर्मांधांनी इंदिराबाई बेकायदेशीर काम करत आहेत असा आरोप केला. इतकंच नाही तर समाजकंटकांनी मावशींच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी चालवली. मावशी ह्यामुळे डगमगल्या नाहीत. मात्र अशा आणीबाणीच्या प्रसंगी त्यांना सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई यांनी प्रतिकूल परिस्थितीशी झगडत केलेल्या कार्याची आठवण व्हायची. आपल्या कामातून समाजात क्रांती घडवलेल्या या महिलांच्या कहाण्या त्यांनी रघुनाथरावांच्या सहवासात वाचल्या होत्या. त्या आठवल्या तरी त्यांच्या मनात नवी उमेद जागी व्हायची आणि पुन्हा धैर्याने आपलं काम करता येणाऱ्या प्रसंगाला त्या तोंड द्यायच्या. आताही कुमारी मातेच्या बाळणपणानंतर जे काही घडेल त्याला सामोरं जायचं असं त्यांनी मनाशी पक्क केलं. त्या दृष्टिकोनातून नागपूर येथील मातृसेवा संघाच्या खेड्यापाड्यातील विविध रुग्णालयांचा त्यांनी आढावा घेतला. यातली काही रुग्णालयं नर्सेसकडून चालवली जात होती. त्यामुळे आपल्या हातून काही गैर घडत नाही हे त्यांना समजलं. तरीही त्यांनी गुन्हा दाखल झालाच तर आपलीही तयारी हवी म्हणून वकिलांचाही सल्ला घेतला. सर्व हकीकत ऐकल्यावर वकीलही म्हणाले, तुम्ही काही काळजी करू नका. अत्यंत मोलाचं काम तुम्ही करताय. ह्या देवरुखसारख्या ग्रामीण भागात तुमच्या कामामुळे लोकांना आरोग्य सेवा मिळाली. अनेक स्त्रिया आणि बालकांचे प्राण तुम्ही या माध्यमातून वाचवलेत. मी तुमच्या पाठीशी आहे. ज्यांना कोणाला फौजदारी करायची असेल त्यांना करू द्या. वकिलांच्या ह्या पाठिंब्याने मावशींना मोठा आधार दिला.
त्या निर्धास्तपणे आपल्या कामात गुंतून गेल्या आणि नेहमीप्रमाणे विरोधकही थंडावले. पण त्यांच्या कारवाया पूर्णपणे थांबल्या नव्हत्या. रस्त्याने जाता येता अर्वाच्य भाषेत टोमणे मारणं, लिंबू मिरच्या टाकून अपमान करणं असं काही ना काही सुरू होतं. पण मावशींनी त्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. त्यांना समाजात परिवर्तन घडवायचं होतं. आजूबाजूच्या लोकांना रूढी परंपरातून बाहेर काढायचं होतं. आरोग्याबाबत नवी दृष्टी द्यायची होती. त्या दृष्टीने त्या अत्यंत संयमाने आणि कसलीही अपेक्षा न ठेवता काम करत होत्या. त्याचा नकळत लोकांवर चांगला परिणाम घडून येत होता. म्हणूनच एक कुमारी माता दवाखान्यात येऊन बाळंत होण्याचं धाडस दाखवू शकली होती. समाजात महिलांची होणारी अडवणूक, त्यातून तिच्या वाट्याला येणारं दुःख निवारण्यासाठी तिला मातृमंदिरने आधार दिला. त्यातून काही विधवा माता मदतीसाठी पुढे आल्या. ही एक प्रकारे समाज जागा होत असल्याची लक्षणं होती. त्यामुळे मावशी आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून अशा विविध महिलांना आधार देण्याचं काम जाणीवपूर्वक करू लागल्या. त्याचाही काहींनी बाऊ केला, परंतु सामान्य जनतेचा मावशीच्या कामावरचा विश्वास दिवसेंदिवस दृढ होत होता. पण काही वेळेला त्यांना अपयशाशी सामना करावा लागत होता. अशा वेळीही रुग्णांचे नातेवाईक आणि लोक अगदी विश्वासानं मातृमंदिर आणि मावशींच्या पाठीशी उभे राहत. ह्यातला एक प्रसंग इथे आवर्जून सांगितला पाहिजे. एस.टी. महामंडळात चालकाची नोकरी करणारे एकजण आपल्या बायकोला घेऊन मातृमंदिरमध्ये आले. अत्यंत गंभीर अशी ती परिस्थिती होती. सिझर करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. डॉक्टर वाघबाई ह्या कुशल डॉक्टर होत्या. यामुळे त्यांच्याबद्दल देवरुख परिसरात आणि रुग्णांमध्ये मोठा आदर होता. मावशींचाही त्यांच्यावर विश्वास होता. त्यांनी ही शस्त्रक्रिया केली. त्यानंतर बाळ आणि बाळंतीण अगदी सुखरूप होते. ठरलेल्या दिवशी टाके काढून पेशंटला घरी पाठवलं जाणार होतं. मात्र काहीतरी गडबड झाली आणि टाक्यांच्या जागी इन्फेक्शन झालं. टाके पूर्णतः मोकळे झाले होते. त्यामुळे रुग्णाची स्थिती नाजूक झाली. तेव्हा पुन्हा ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नव्हता. पेशंटच्या पतीचा मावशींवर विश्वास होता. त्यामुळे मावशींच्या उपस्थितीत ऑपरेशन व्हावं अशी इच्छा त्याने व्यक्त केली. मावशी ही सगळी कामं टाकून तिथे हजर राहिल्या. मात्र टाके पुन्हा निघाले. डॉक्टरांनी आणि मावशींनी प्रयत्नांची शर्थ केली, पण यश आलं नाही. पेशंटची प्रकृती खालावत गेली आणि रुग्ण दगावला. मावशी आणि डॉक्टर दोघेही हतबल झाले. ती हतबलता मयत रुग्णाच्या पतीने पाहिली होती. मुख्य म्हणजे ह्या घटनेनंतरही मावशींवर आणि मातृमंदिरमधील सर्वांवर त्याचा विश्वास कायम होता. मात्र काही दिवसांनी ह्याच प्रकरणाचं भांडवल करून मावशी आणि मातृमंदिर यांना अडचणीत आणण्याचा डाव काहीजण खेळू लागले. त्यात उजव्या विचारसरणीची मंडळी आघाडीवर होती. ह्याचं कारण तो चालक त्या विचारांच्या वर्तुळातला होता. या मंडळींनी त्याचे कान भरले आणि रुग्णालयाच्या विरोधात केस करण्याचा आग्रह धरला. तो तयार झाला नाही. तेव्हा त्याच्यावर दबाव आणला गेला. मात्र कुठल्याही दबावाला बळी न पडता त्याने स्पष्ट भूमिका घेत सांगितलं, मी मावशींवर कोणत्याही परिस्थितीत तक्रार दाखल करणार नाही. माझी पत्नी गेली ह्याचं मला दुःख आहे. मात्र तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत मावशी आणि मातृमंदिरच्या सगळ्या डॉक्टर्सनी कसे प्रयत्न केलेत हे मी पाहिलंय. रात्रभर ते झोपले नव्हते. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली ह्याचा मी साक्षीदार आहे. माझं नशीब माझी पत्नी राहिली नाही. त्यासाठी मावशींना मी दोष देणार नाही. त्या आपल्यासाठी देव माणूस आहेत. आज त्या आहेत म्हणून या देवरुखच्या बायाबापड्यांना आरोग्य सुविधा मिळते. तेव्हा तुम्ही जे करायला सांगताय ते चुकीचं आहे आणि चुकीची कुठलीही गोष्ट मी करणार नाही. या प्रसंगानंतर मातृमंदिर आणि मावशी यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. मावशी या फक्त मायेने सेवा देणाऱ्या देवदूत राहिल्या नाहीत. त्यांच्यापरी एक असीम श्रद्धा प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली. सर्वसामान्य लोक धर्म, परंपरा, विचार ह्या पलीकडे जाऊन सामाजिक कामाकडे बघतात, ज्यातून समाज उन्नत होतो, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागतो आणि त्यासाठी लोक सदैव ठामपणे उभे राहतात. हेच या प्रसंगातून दिसून येतं. ही किमया मावशीच्या संघर्षमय जीवनाची आहे. संयतपणे करत राहिलेल्या निर्व्याज प्रेमाची आहे.